नमस्कार, मी आशा. आपला प्रॉब्लेम सेट 1 चालू आहे, चॅप्टर नंबर 1 मधला. तर आपला थर्ड क्वेश्चनमध्ये सांगितलेला आहे सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली सोडवायला. तर ग्राफिकली सायमल्टेनियस इक्वेशन सोडवताना ॲट फर्स्ट आपण काय करतो, त्यांच्या ऑर्डर पेअर फॉर्म करतो. ऑर्डर पेअर कशा फॉर्म करायच्या ते आता आपण बघूया. ओके, तर एक्स हे फर्स्ट इक्वेशन आहे, तर त्याला थोडंसं आपण सिम्प्लिफाय करूया. 5x - 6y + 30 = 0. आता यालाच काय करूया, ही एक्स आणि कॉन्स्टंटची टर्म आपण इक्वेशनच्या त्या साईडला नेऊया. इथं फक्त -6y राहील. इकडं टर्म आल्यानंतर इकडं मायनस होतील, -30 आणि -5x. आता परत याला आपण -1 जर मल्टिप्लाय केलं तर 6y = 5x + 30. आलेल्या इक्वेशनला आपण 6ने डिवाइड करूया. तर 1/6 multiplied by 6y = 1/6 multiplied by 5x + 30. आता 6 कॅन्सल झालं. y = 5/6x + 30/6. 6 1 6, 6 5 30. y = 5/6x + 5. हे इक्वेशन आलेलं आहे. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. y = 5/6x + 5. आता आपल्याला अशा एक्सच्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत की ज्या की 6ने डिव्हिजिबल आहे. मी असं का करणार आहे, कारण मी जर अशा व्हॅल्यू घेतल्या एक्सच्या तरच y = होल नंबर येईल आणि होल नंबर मला ग्राफिकली प्लॉट करायला सोपं जातं, म्हणून मी तसं करणार आहे. तर ॲट फर्स्ट x = आपण 6 घेऊया. तर वेन x = 6 घेतलं फर्स्ट व्हॅल्यू आपली, तर हे इक्वेशन नंबर 1 मध्ये x = 6 ठेवूया. 5/6x × 6 + 5. इथे 6 कॅन्सल होईल. 5 + 5 10 येईल. वेन x = 6, y = 10. आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 6 10. आता सेकंड व्हॅल्यू घेऊया. वेन x = आपण काय करूया, -6 घेऊया. वेन x = -6, y = 5/6 × -6 + 5 आता इथं 6 कॅन्सल होईल, इथं राहील -1. आता 5 × -1 -5 येईल, +5. -5 + 5 0 येईल, 0. -6 0 आपला सेकंड पॉईंट येईल. आपण आता थर्ड पॉईंट घेऊया. थर्ड पॉईंट पुट x = आपण 0 घेऊया. When x = 0, y = 5/6 × 0 + 5. आता इथं 5/6 × 0 0 येईल, +5 = 5. When x = 0, y = आपल्याला 5 मिळेल. हा आपला थर्ड पॉईंट. आणि आता आपण फोर्थ पॉईंट घेऊया. वेन x = 12 घेऊया. x = 12. तर x = 12 घेतलं तर y = 5/6 × 12 + 5. 6 1 6, 6 2 12 येईल. ठीक आहे. 10 + 5 = 15 येईल. पण आता इथं 15 प्लॉट करायला खूपच मोठं होतं आहे, त्याच्यामुळं मी काय करते, x = -12 घेते. ठीक आहे. जर x = इथं -12 घेतलं मी, तर परत कॅल्क्युलेशन काय येतं, y = x = -12 ठेवूया. 5/6 × -12 + 5. 6 1 6, 6 2 इथं -2 येईल. 5 × -2. ठीक आहे, +5. आता काय येईल, -10 + 5. -10 + 5 -5. y = -5 येईल. वेन x = -12, y = -5. तो पण पॉईंट आला असता, पण काय होतं मला, वेन x = 12, y = 15 येऊ लागलं. तर 15 थोडंसं प्लॉट करायला मोठं होतं, तर इथे मी 12 मी प्लॉट करून घेतलेला आहे. आता आपण इक्वेशन 2 साठीचा ऑर्डर पेअर फॉर्म करूया. इक्वेशन 2 आहे 5x + 4y - 20 = 0. आता हे इक्वेशन पण आपण सिम्प्लिफाय करूया. इथं फक्त y ची टर्म 4y ठेवूया. आता हे 5x तिकडे नेल्यावर -5 होईल आणि -20 तिकडे गेल्यावर +20 होईल.
आता परत ह्या इक्वेशनला आपण 4नी डिवाइड करूया. 1/4 मल्टिप्लाय बाय 4नी डिवाइड केल्यावर इज इक्वल टू 1/4 मायनस 5x प्लस 20. आता हे 4 कॅन्सल होईल. y इज इक्वल टू आता 1/4 मध्ये मल्टिप्लाय केल्यावर मायनस 5/4 x प्लस 20/4 यांचं कॅल्क्युलेशन 5 येईल. y इज इक्वल टू मायनस 5/4 x प्लस 5. तर आता हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. y इज इक्वल टू मायनस 5/4 x प्लस 5. तर आता आपण व्हेरियस एक्सच्या व्हॅल्यूज ठेवायच्यात. आता इथे एक्सच्या अशा व्हॅल्यूज ठेवायच्यात ज्या की 4नी डिव्हिजिबल असेल तरच आपल्याला y होल नंबर मिळेल. ठीक आहे. तर ॲट फर्स्ट आपण x इज इक्वल टू 4 ठेवूया. वेन x इज इक्वल टू 4 ही आपली फर्स्ट व्हॅल्यू राहील. वेन x इज इक्वल टू 4 इक्वेशन नंबर सेकंडमध्ये y इज इक्वल टू मायनस 5/4 मल्टिप्लाय बाय 4 प्लस 5. तर 4 कॅन्सल होईल. मायनस 5 प्लस 5 y इज इक्वल टू 0 येईल. वेन x इज इक्वल टू 4 y इज इक्वल टू 0. 4 0 आपला फर्स्ट पॉईंट आहे. आता सेकंड पॉईंट वेन x इज इक्वल टू आपण 8 घेऊया. वेन x इज इक्वल टू 8 जर घेतलं आता x इज इक्वल टू 8 आपण इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये ठेवूया. y इज इक्वल टू मायनस 5/4 इंटू 8 प्लस 5. आता 4 1 जा 4 4 2 जा 8 5 मल्टिप्लाय बाय 2 10 येईल. मायनस 10 प्लस 5 y इज इक्वल टू मायनस 5 येईल. ही आपली फर्स्ट व्हॅल्यू. y इज इक्वल टू मायनस. वेन x इज इक्वल टू 8 y इज इक्वल टू मायनस 5. इथं आपण थर्ड व्हॅल्यू घेऊया. आता x इज इक्वल टू आपण काय करूया मायनस 4 ठेवूया. वेन x इज इक्वल टू जर मायनस 4 ठेवलं x इज इक्वल टू मायनस 4 तर काय येईल इक्वेशन नंबर सेकंडमध्ये y इज इक्वल टू मायनस 5/4 मायनस 4 प्लस 5. तर आता इथं 4 कॅन्सल होईल बरं का. आता इथं काय येईल मायनस मायनस 5 मल्टिप्लाय बाय मायनस 1 आहे प्लस 5 मायनस 5 मल्टिप्लाय बाय मायनस 1 प्लस 5 येईल. आणि इथं पण प्लस 5 y इज इक्वल टू 10 येईल. वेन x इज इक्वल टू मायनस 4 y इज इक्वल टू 10 आपला थर्ड पॉईंट. आता वेन x इज इक्वल टू जर मायनस 8 घेतलं तर आपल्याला y इज इक्वल टू 15 मिळेल. तर 15 प्लॉट करायला खूप मोठं होतं आहे. त्याच्यामुळे मी काय करते x इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू घेते. वेन x इज इक्वल टू 0 ही आपण फोर्थ व्हॅल्यू घेऊया. वेन x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू आता x इज इक्वल टू 0 जर इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवलं तर मायनस 5/4 मल्टिप्लाय बाय 0 प्लस 5. आता इथं 0 प्लस 5 y इज इक्वल टू 5. तर वेन x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 5 हे आपलं फोर्थ पॉईंट आहे. तर आता आपण हे ग्राफवर प्लॉट करूया. एक्स ॲक्सिसवरचा 6 आणि वाय ॲक्सिसवरचा 10 हा आपला फर्स्ट पॉईंट आहे. एक्स ॲक्सिसवरचा 6 आणि वाय ॲक्सिसवरचा 10 हा आपला फर्स्ट पॉईंट आहे. आता सेकंड पॉईंट एक्स ॲक्सिसवरचा -6 आणि वाय ॲक्सिसवरचा 0. एक्स ॲक्सिसवरचा -6 म्हणजे हा पॉईंट आणि वाय ॲक्सिसवरचा 0 म्हणजे याच लाईनवर येईल ते एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट येईल तो. आता परत एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा 5 म्हणजे हा पॉईंट येईल. आता नेक्स्ट एक्स ॲक्सिसवरचा -12 एक्स ॲक्सिसवरचा -12 आणि वाय ॲक्सिसवरचा -5 वाय ॲक्सिसवरचा -5 म्हणजे हा पॉईंट येईल जवळजवळ. तर आपल्याला हे 4 पॉईंट्स मिळालेले आहेत. तर आपण यांची लाईन ड्रॉ करून घेऊया. तर ही आपण लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपण सेकंड इक्वेशनच्या ऑर्डर तर ते आपण ग्राफिकली प्लॉट करूया. तर आता फर्स्ट पॉईंट आहे 4 0 एक्स ॲक्सिसवरचा 4 आणि वाय ॲक्सिसवरचा 0 म्हणजेच हा पॉईंट. एक्स ॲक्सिसवरचा 8 आणि वाय ॲक्सिसवरचा -5 एक्स ॲक्सिसवरचा 8 आणि वाय ॲक्सिसवरचा -5 हा वाय ॲक्सिस हा पॉईंट. एक्स ॲक्सिसवरचा -4 एक्स ॲक्सिसवरचा -4 आणि वाय ॲक्सिसवरचा 10 वाय ॲक्सिसवरचा 10 म्हणजे वर जाईल हा पॉईंट येईल.
ठीक आहे. 1 2 3. आता 4 पॉईंट कोणता, एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा 5. एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि हाच पॉईंट आहे. हेच सोल्युशन आहे बहुतेक आपलं. तर आता आपण हे लाईन ड्रॉ करून घेऊया. ही लाईन आपण प्लॉट करून घेतलेली आहे. तर ही आहे सेकंड इक्वेशनची लाईन 5x + 4y - 20 आणि ही आहे फर्स्ट इक्वेशनची लाईन 5x - 6y + 30 आणि हे आहे आपलं सोल्युशन. हा पॉईंट आहे एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा 5 0 5. तर हेच आपलं सोल्युशन आहे. आवर सोल्युशन इज xy = 0 5. एक्झाम्पल नंबर 4 हे आहे. तर एक्झाम्पल नंबर 4 मधलं फर्स्ट इक्वेशन आहे 3x - y - 2 = 0. तर आता हे इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करून घेऊया आधी. तर इथे आपण एक्स आणि कॉन्स्टंटच्या टर्म इक्वल साईनच्या त्या साईडला नेऊया. इक्वल साईनच्या त्या साईडला नेल्यावर याचे साईन चेंज होतील. -y = 3xचं साईन -3x होईल आणि -2चं साईन +2 होईल. आता परत आपण या इक्वेशनला -1ने मल्टिप्लाय करूया. -1ने जर मल्टिप्लाय केलं तर काय येईल, y येईल. -yला -1ने मल्टिप्लाय केल्यावर y येईल -3xला -1ने मल्टिप्लाय केल्यावर 3x येईल आणि 2ला -1ने मल्टिप्लाय केल्यावर -2 येईल. ठीक आहे. तर दिस इज इक्वेशन नंबर 1. आता आपण इक्वेशन नंबर 1मध्ये व्हेरियस व्हॅल्यू ठेवून आणि वायच्या व्हॅल्यूज काढूया. एक्सच्या व्हेरियस व्हॅल्यू ठेवून वायच्या व्हॅल्यूज काढूया. y = 3x - 2. ओके, असं आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट आलेलं आहे. ॲट फर्स्ट पुट x = 1 ठेवूया आपण. when x = 1, दिस इज आवर फर्स्ट व्हॅल्यू. x = 1 जर इक्वेशन नंबर 1मध्ये ठेवलं तर y = 3 × 1 -2. 3 - 2 = 1. when x = 1, y = also 1. आता परत when x = -1 ठेवूया आपण. when x = -1 जर ठेवलं तर y = 3 × -1 -2. 3 × -1 -3 येईल. -2 -3 -2 -5 होईल. तर आपली सेकंड व्हॅल्यू मिळाली -5. आपला हा फर्स्ट पॉईंट 1 1, हा सेकंड पॉईंट -1 -5. पुट x = आपण मनाने कोणते पण पॉईंट्स घेऊ शकतो. पुट x = 2. x = जर 2 ठेवलं तर y = ह्या इक्वेशन नंबर 1मध्ये x = 2 ठेवूया. 3 × 2 -2. 3 × 2 6 येईल. -2 = 4 येईल. y = 4. when x = 2, y = 4. 2 4. दिस इज आवर थर्ड पॉईंट. आणि आपण 4 तर पॉईंट काढतोच, कारण 3 पॉईंट्स एखाद्यावेळेस आपला एखादा पॉईंट चुकला का ते कळतं. त्याच्यामुळं ॲटलिस्ट आपण 4 पॉईंट्स काढायचे. आता पुट x = आपण -2 ठेवूया. x = -2 जर ठेवलं तर काय येईल, y = 3 × -2 -2. 3 × -2 -6 येईल. -6 -2 = -8 येईल. y = -8. when x = -2, y = -8. आपल्याला 4 व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. तर आता आपण इक्वेशन नंबर 2 साठी ऑर्डर पेअर फॉर्म करूया. आता 2x + y = 8. दिस इज आवर सेकंड इक्वेशन. तर आता हेच व्यवस्थित सिम्प्लिफाय करूया. हे 2x त्या साईडला नेल्यावर काय येईल, y = 8 - 2x. दिस इज आवर सेकंड इक्वेशन. आता आपण काय करूया, व्हेरियस व्हॅल्यूज ठेवूया एक्सच्या. त्यासाठी आपल्याला वायच्या व्हॅल्यू मिळेल. y = 8 - 2x. आपलं हे सेकंड इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर सेकंड. आता पुट x = 1 ठेवूया आपण. when x = 1, दिस इज आवर फर्स्ट व्हॅल्यू. x = जर 1 ठेवलं तर y = 8 - 2 × 1. 8 - 2 = 6. y = 6. ही आपली फर्स्ट व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1 6. आता आपण सेकंड व्हॅल्यू ठेवूया. x = -1 ठेवूया. when x = -1, y = 2. ह्या इक्वेशन नंबर 2मध्ये 8 - 2 × -1.
8 मायनस 2 मल्टिप्लाय बाय -1 -2 होईल. y इज इक्वल टू, आता इथं मायनस मायनस प्लस होईल, 8 + 2 इज इक्वल टू 10. y इज इक्वल टू 10. ही आपली सेकंड व्हॅल्यू मिळाली. वेन x इज इक्वल टू -1 y इज इक्वल टू 10. आता x इज इक्वल टू आपण 0 ठेवूया. आपल्या मनावर आपण कोणत्या पण व्हॅल्यू घेऊ शकतो. वेन x इज इक्वल टू 0 जर ठेवलं ह्या इक्वेशनमध्ये तर 2 मल्टिप्लाय बाय 0 काय येईल, 0च येईल. y इज इक्वल टू 8 - 2 मल्टिप्लाय बाय 0 इज इक्वल टू 8 - 0 इज इक्वल टू 8. y इज इक्वल टू 8 मिळालं आपल्याला. ही झाली आपली थर्ड व्हॅल्यू 0, 8. आता आपण एक्सच्या एनी व्हॅल्यू घेऊ शकतो. आता इथं आपण 2 वगैरे कवर केलेलं आहे. आपण आता जर मायनस व्हॅल्यू घेतली, x इज इक्वल टू -2 जर घेतलं तर काय येईल, तर ते जास्त व्हॅल्यू येईल. त्याच्यामुळे मी काय करते, x इज इक्वल टू +3 घेते. x इज इक्वल टू 3. आपण एनी व्हॅल्यू घेऊ शकतो. फोर्थ व्हॅल्यू वेन x इज इक्वल टू 3. आता इक्वेशन नंबर 2 मध्ये x इज इक्वल टू जर 3 ठेवलं तर 8 - 2 मल्टिप्लाय बाय 3 तर ते काय येईल, 8 - 6 इज इक्वल टू 2. वेन x इज इक्वल टू 3 y इज इक्वल टू 2. 3 2. दिस इज आवर फोर्थ पॉईंट 3 2. आपण पॉईंट्स प्लॉट करून घेऊया. तर ॲट फर्स्ट इक्वेशन नंबर फर्स्ट पॉईंट प्लॉट करून घेऊया. तर फर्स्ट पॉईंट आहे 1 1, एक्स ॲक्सिसवरचा 1 आणि वाय ॲक्सिसवरचा पण 1. तर हा पॉईंट. सेकंड पॉईंट आहे -1 5, एक्स ॲक्सिसवरचा -1 आणि वाय ॲक्सिसवरचा -5. -5 म्हणजे खाली, एक्स ॲक्सिसचा -1 आणि वाय ॲक्सिसवरचा -5 हा पॉईंट येईल. आता थर्ड पॉईंट आहे 2 4, एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा 4. तर हा फोर्थ पॉईंट आहे. आणि लास्ट पॉईंट आहे -2 8, एक्स ॲक्सिसवरचा -2 आणि वाय ॲक्सिसवरचा -8. -8 हा वाय ॲक्सिसवरचा आणि एक्स ॲक्सिसवरचा -2 हा पॉईंट आहे. तर आता हे पॉईंट्स आपण प्लॉट करून घेतलेले आहे. तर यांची आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आपण. आता ही लाईन आहे 3x - y - 2 इज इक्वल टू 0 फर्स्ट इक्वेशनची. आता आपण सेकंड इक्वेशनची लाईन ड्रॉ करून घेऊया. ॲट फर्स्ट पॉईंट प्लॉट करून घेऊया. फर्स्ट पॉईंट आहे 1 6, एक्स ॲक्सिसवरचा 1 आणि वाय ॲक्सिसवरचा 6 म्हणजे हा पॉईंट येईल. सेकंड पॉईंट आहे -1 10, एक्स ॲक्सिसवरचा -1 आणि वाय ॲक्सिसवरचा +10 आहे. +10 म्हणजे वरी जाईल, हा पॉईंट येईल. आता थर्ड पॉईंट एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा 8 तर हा पॉईंट येईल. आणि लास्ट पॉईंट आहे एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा 2 3 2 हा पॉईंट येईल. तर आता आपण यांची लाईन ड्रॉ करून घेऊया आणि लाईन ड्रॉ केल्यावर आपल्याला ॲन्सर मिळेल. तर मी दोन्ही पण लाईन ड्रॉ करून घेतलेला आहे. ही आपली लाईन 2x + y इज इक्वल टू 8. तर या 2 लाईन्स या पॉईंटमध्ये मीट होतात. तर हा पॉईंट आहे एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा 4 2 4. दिस इज आवर ॲन्सर. देअरफॉर आवर सोल्युशन इज xy इज इक्वल टू 2 4. ओके. तर आता माझ्या ज्या लाईन्स आहेत त्या एवढ्या ॲक्युरेट नाही आहेत. त्या कशामुळं, तर कारण माझं स्केल इतकं ॲक्युरेट नाही आहे. जर हेच पॉईंट तुम्ही ग्राफ पेपरवर प्लॉट केले तर तुमच्या लाईन्स एकदम स्ट्रेट येतील. कधी पण लाईन एकदम स्ट्रेट लाईन असते, ती थोडी पण कर्व नसते. ठीक आहे. तर आवर सोल्युशन इज 2 4. दिस इज आवर ॲन्सर. एक्झाम्पल 5 हे आहे. तर फर्स्ट इक्वेशन आहे एक्झाम्पल 5 मधलं 3x + y इज इक्वल टू 10. आता हेच आपण थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊया. हे 3x या साईडला जर नेलं तर y इज इक्वल टू 10 - 3x असं आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट मिळेल. तर आपण व्हेरियस एक्सच्या व्हॅल्यूज ठेवून वायच्या व्हॅल्यूज काढूया. तर ॲट फर्स्ट एक्स इज इक्वल टू मी 1 ठेवते. वेन एक्स इज इक्वल टू 1, जर एक्स इज इक्वल टू 1 जर ठेवलं तर काय येईल इक्वेशन नंबर 1 मध्ये y इज इक्वल टू 10 - 3 मल्टिप्लाय बाय 1 10 - 3 इज इक्वल टू 7. y इज इक्वल टू 7 1 7. आपला फर्स्ट पॉईंट मिळाला. आपल्याला सेकंड पॉईंट घेऊया आपण. वेन एक्स इज इक्वल टू 2 ठेवूया. y इज इक्वल टू 10 - एक्स इज इक्वल टू 2 या जर इक्वेशनमध्ये ठेवलं तर 3 मल्टिप्लाय बाय 2 10 - 6 y इज इक्वल टू 4 येईल. आपल्याला सेकंड पॉईंट मिळालेला आहे 2 4
टू 4. दिस इज आवर सेकंड पॉईंट. एक्स इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू घेऊया आपण. एक्सच्या एनी व्हॅल्यू घेऊ शकतो. मी शक्यतो निगेटिव्ह व्हॅल्यू घेत नाही आहे, कारण निगेटिव्ह व्हॅल्यू का घेत नाही आहे, जर मी इथं निगेटिव्ह व्हॅल्यू घेतली, जर एक्स इज इक्वल टू जर -1 घेतलेला आहे तर काय येईल इथं, -3 मल्टिप्लाय बाय -3 मल्टिप्लाय बाय -1 +3 होईल. 10 + 13 y इज इक्वल टू 13 येईल. 13 प्लॉट करायला थोडंसं जड जातं, त्याच्यापेक्षा मी फक्त सगळ्यात पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेते. एक 0 घेते आणि आता एक दुसरी 3 घेऊन टाकते. ॲट फर्स्ट आपण एक्स इज इक्वल टू 0साठी व्हॅल्यू काढूया. वेन एक्स इज इक्वल टू 0, आता वेन एक्स इज इक्वल टू 0 वाय इज इक्वल टू व्हॅल्यू काढूया. वाय इज इक्वल टू 10 - 3 मल्टिप्लाय बाय 0. वाय इज इक्वल टू 10 येईल. तर 0 10 हा आपल्याला थर्ड पॉईंट मिळेल. आता वेन एक्स इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू घेऊया. वेन एक्स इज इक्वल टू 3, आता एक्स इज इक्वल टू 3 जर ह्या इक्वेशनमध्ये ठेवलं तर वाय इज इक्वल टू 10 - 3 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 10 - 9 इज इक्वल टू 1. वाय इज इक्वल टू 1. वाय इज इक्वल टू 1. 3 1 हा आपल्याला फोर्थ पॉईंट मिळालेला आहे. एक्स - वाय इज इक्वल टू 2. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड आहे. यालाच आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. -y इज इक्वल टू 2 - x. एक्स या साईडला आणलं, निगेटिव्ह झालं. आता ह्या इक्वेशनला -1 मल्टिप्लाय जर केलं तर y इज इक्वल टू x - 2. दिस इज आवर इक्वेशन नंबर सेकंड येईल. आता इक्वेशन नंबर सेकंडमध्ये आपण व्हेरियस व्हॅल्यू ठेवूया. पुट x इज इक्वल टू 1 करूया आपण. y इज इक्वल टू x - 2 आपलं इक्वेशन आलं. फर्स्ट व्हॅल्यू पुट x इज इक्वल टू 1. y इज इक्वल टू x इज इक्वल टू 1 ठेवायचं आहे. 1 - 2 y इज इक्वल टू -1 आलं. आपल्याला फर्स्ट व्हॅल्यू मिळाली आहे 1 - 1. आता सेकंड व्हॅल्यू ठेवूया. वेन एक्स इज इक्वल टू 2 ठेवूया. वरच्यासारख्याच व्हॅल्यू ठेवूया आपण. एक्स इज इक्वल टू 2 घेऊया. वेन एक्स इज इक्वल टू 2 जर ठेवलं या इक्वेशनमध्ये तर वाय इज इक्वल टू 2 - 2 इज इक्वल टू 0. वाय इज इक्वल टू 0 येईल. 2 0. इथे एक्स इज इक्वल टू आपण -1 किंवा -2 ठेवूया. वेन एक्स इज इक्वल टू -2 जर ठेवलं तर आता इथं काय येईल, वाय इज इक्वल टू -2 -2 काय होईल, -4 होईल. 2 + 2 होईल आणि त्याला साईन मायनस लागेल कारण दोन्ही नंबर मायनस असल्यामुळं. वाय इज इक्वल टू -4 -4. दिस इज आवर थर्ड पॉईंट. आता फोर्थ पॉईंट घेऊया. एक्स इज इक्वल टू 0 घेऊया. वेन एक्स इज इक्वल टू 0 वाय इज इक्वल टू, इथं जर 0 ठेवलं 0 - 2 वाय इज इक्वल टू -2. आपला फोर्थ पॉईंट मिळाला 0 - 2. तर आता आपण हे पॉईंट्स ग्राफवर प्लॉट करून घेऊया. फर्स्ट पॉईंट आहे 1 7. एक्स ॲक्सिसवरचा 1 आणि वाय ॲक्सिसवरचा 7, तर हा पॉईंट येईल. सेकंड पॉईंट आहे एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा 4 2 4 हा पॉईंट येईल. आता थर्ड पॉईंट आहे 0 10. एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा 10 हा पॉईंट येईल. आता फोर्थ पॉईंट आहे 3 1. एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा 1 हा पॉईंट येईल. तर आता या 4 लाईन आपण या 4 पॉईंट्स कनेक्ट करून एक लाईन ड्रॉ करून घेऊया. तर ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. लाईन आहे 3x + y इज इक्वल टू 10. आता आपण सेकंड ऑर्डर पेअरपासून सेकंड लाईन ड्रॉ करून घेऊया. तर फर्स्ट पॉईंट आहे सेकंड लाईनचा 1 - 1. एक्स ॲक्सिसवरचा 1 आणि वाय ॲक्सिसवरचा -1 म्हणजे खाली येईल हा पॉईंट 1 - 1 हा पॉईंट येईल. आता सेकंड पॉईंट आहे 2 0. एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा 0 हा पॉईंट येईल. आता थर्ड पॉईंट आहे -2 4. एक्स ॲक्सिसवरचा -2 आणि वाय ॲक्सिसवरचा 4. एक्स ॲक्सिसवरचा -2 आणि वाय ॲक्सिसवरचा 4 हा पॉईंट येईल. आता फोर्थ पॉईंट आहे 0 - 2. एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा -2. तर हे आपले 4 पॉईंट्स आलेले आहेत. तर ह्या 4 पॉईंट्सला सोडून आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. 1 2 3 4 दीज आर 4 पॉईंट्स. हे आहे सेकंड लाईन एक्स वाय -y इज इक्वल टू 2. आता फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन या पॉईंटमध्ये मीट होता. तर हा पॉईंट आहे एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा 1 3 1. देअरफॉर आवर सोल्युशन इज
xy इज इक्वल टू 3 1. ओके. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.